बापू स्वतःला सावरा बापू. आता सावरायचं विनायकराव, समोर आता काय दिसणं झालंय मला. मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही, माझी सगळी भिस्त माझ्या आप्यावर आहे. आता आप्या नाही तर काहीच नाही. कसं सांगायचं आता. आता या शरीरात जीव सुद्धा नुसतं नावापुरताच असणार आहे बघा, बाकी काय नाही त्याच्यात. बापू अहो असं नका बोलू बापू. घरात आपण मोठे आहे. अहो, पांद्या नसलेल्या वाळक्या कोणाकडनं पळायची अपेक्षा करायची नसती विनायकराव. आप्या म्हणजे माझ्यासाठी सगळं होतं. आता तीच नाही तर मग कोणासाठी जगायचं, काय करायचं, कसं जगायचं ते तरी सांगा मला. ओ बापू उठा उठा बघू. अहो मला मान्य आहे, अशी बातमी ऐकल्यावर कुणालाच बरं वाटणार नाही. पर बापू अहो आपण लगेच सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून कसं चालेल? काय खरं काय खोटं काय कळणं झालंय मला. आठवडा झालं माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर नाही. मला कसं वाटत असेल सांगा बरं. आता तर ती नाहीतर कशालाच अर्थ राहत नाही हो. आणि आणि तिच्याबद्दल तिच्याबद्दल हे असं ऐकायला मिळतंय. देवाला नक्की काय सुचवायचंय? अहो काहीच नाही बापू. सगळ्या गोष्टी अजून तळ्यात मळ्यात आहेत. हे बघा अजून पंचनामा झालाय का? सगळी तपासणी पूर्ण झाली आहे का? या खोट्या आशेवर मी आठवडा काढला विनायकराव. तुम्हाला कसं सांगू. आप्याशिवाय जगणं काय हो, जगण्याची कल्पनाच करू शकत नाही मी. केवढा आधार होता मला. माझा अमोल आणि हे कसं सहन करणार आहे माहित नाही मला. सगळ्या अडचणींवर खंबीरपणे उभे राहिली असती माझ्या आप्या, पण आता तीच नाही तर कसं होणार. बापू हे बघा, अमोलला जोपर्यंत काय खरं काय खोटं कळत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच बोलायला नको. अहो घरच्यांना पण आपल्यालाच सांभाळायला लागणार आहे बापू. किती दिवस सगळ्यांना आणि स्वतःला फसवत राहणार आहे आपण सांगा ना. आपण 8 दिवस झाला अमोलला सांगतो तुझी माय येणार आहे, तुझी माय येणार आहे. आता तिच्याबद्दल असं कळलंय तर मग आपण अमोलला काय सांगणार. आणि ती लेकरू आपल्यावर परत विश्वास तरी ठेवल का हो? अहो अमोलला पण खोटी आशा दाखवलेली नाही. विनायकराव वय बापू. अहो बापू तुम्हीच म्हणला होता ना, अप्पी असण्याचा एक किरण सुद्धा तुम्हाला जगायला बास आहे म्हणून. हा मग तुम्ही असा धीर का सोडताय बरं बापू? जीजी तो बाण अगदी निशाण्यावर मारलाय बरं का तुम्ही. ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आम्हाला एक जळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडलाय. मग 8 दिवस झाले त्या कलेक्टर बाईचं काय झालं कळत नव्हतं. आज अंदाज आलाय म्हणायचा. पण जीजी तिची काय बातमी आहे ना म्हणल्यावर तुम्ही घाबरला तर नव्हता ना? पैजो घाबरावं लागतं. घाबरावं लागतं. माणसात भीतीची भावना असल्याशिवाय एखादं काम माणूस पक्क करत नाही. आता त्या कलेक्टर बाईला आपण घाबरलो नसतो तर तिचं वरचं तिकीट काढलं असतं का आपण? तुम्ही कधी कधी काय बोलता का नाही, काही मेळच लागत नाही बघा. मी बोललेलो तुला कळालं असतं तर तुझ्या जागी मी आणि माझ्या जागी तू नसता का? पण जीजी एक खरं, तुम्हाला आडवं येणारा तुम्ही काय सोडत नाही. अशा लय जणांना आडवं करून ह्यो जीजी तयार झालाय. आणि मी उभं केलेलं एवढं साम्राज्य असं उद्ध्वस्त करून देऊ मी त्या कलेक्टर बाईला? पण जीजी एवढ्यानं भागणार नाही बरं का. म्हणजे अहो एवढी मोठी कामगिरी फत्ती केली आपण, जंगी पार्टी झाली पाहिजे. अरे पार्टीचं काय तवा. एक काम करा, तुम्ही सगळे मिळून आज संध्याकाळी त्या कासव शेटच्या धाब्यावर जा आणि तसंच डायरेक्ट बंगल्यावर या. आज तुम्हाला पाहिजे तिची डान्स पार्टी ठेवू आपण. काय सांगता जीजी? पाहिजे तिची? हा पाहिजे तिची. आज येऊ जीजी लय खुश आहे. सांगितलं होतं गुढीत राहाल तर फायद्यात राहाल. अमोल काय रे बोल की. आजोबा मी जेवण केलं का? अरे पर तू मला असं काय विचारतोय? आजोबा आज बाबा मागला घेऊन येणार आहे ना, मग मा आली की आपण सेलिब्रेशन करणार आहोत. मग जर तुम्ही काही खाल्लंच नसेल तर तुमच्या जवळ एनर्जी कशी राहणार सांगा बरं. हा सोय खरंय बरं का तुझं. पर मी खाईन ना नंतर. हा ओके आजोबा. आजोबा तुम्ही बाबाला फोन केला का?
हे बघ अमोल बाळा, हं? अरे तुझा बाबा मला शोधायला गेलाय ना, मग तिकडे उगाच त्याला कशाला त्रास द्यायचा म्हणून मी नाही सारखा केला फोन त्याला. आजोबा, बाबा किती पण कामात असेल तरी त्याच्याकडे आपल्यासाठी वेळ असतो. तुम्ही करा ना फोन. अरे नको अमोल, त्याला करू दे ना त्याचं काम. मी काही त्याला त्रास देणार नाही. मला फक्त त्याच्याशी 2 मिनिटं बोलायचे. तुम्ही करा. बघ नाही उचलत, कट झाला. घे इकडे, मी बोलतो. अरे कदमजी काय झाले ते मी तुम्हाला सांगतो सगळं. काय झाले बाबा? अरे हो, काय नाही, तू येतोय अमोल बाळ. हो बाबा, अरे मीच आहे. मी आजोबांना फोन करायला सांगितला होता. पण तू आता काही बोलत होता का आजोबांना? अरे ते इकडे पत्रकार आलेत ना, ते कसे पण प्रश्न विचारत असतात ना, त्यामुळे मला असं वाटलं की आजोबांनी काळजीने फोन केलाय काय असं. अरे नाही रे बाबा, मी माझ्यासाठी फोन केलाय. काय म्हणजे? बाबा, अरे आज तू मला घेऊन येणार आहेस ना, मग मी माझ्यासाठी सगळं सजवणार आहे आणि मी माझ्यासाठी एक पोळी पण पाठ केली. अमोल अरे बाबा, अरे मा आली ना की आपण आज गावला निघूयात आणि राहिलेली पूजा पूर्ण करू. म्हणजे देव आपल्यावरचा राग सोडून देईल. जाऊ आपण ना बाळा आज गावला. बाबा, अरे मला देव बाप्पाने मापासून दूर केलं, पण माझा बाबा शहंशाह आहे. तू नक्की मला घेऊन येणार आणि हे त्याला माहितच नाही. बाबा, नक्की मला घेऊन या. बाळा, अरे त्याला काम करू दे की. आजोबा, बाबा सांग ना. बाबा, हा